रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे, पण संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष एका मुद्द्यावर स्थिर झालंय. रोहा आणि महाड या दोन नगरपालिकांवरील भीषण राजकीय संघर्षावर. या दोन्ही ठिकाणी महायुतीतील तणाव उघड झाला असून आता रंगणार आहे सरळ लढत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना. ही निवडणूक केवळ नगरपरिषदांची नाहीये, तर रोह्यात तटकरे कुटुंबाची प्रतिष्ठा आणि महाडमध्ये गोगावले कुटुंबाचा दबदबा यांवर मोठा प्रश्नचिन्ह ठेवणारी आहे. रोहा अष्टमी तटकरे गटाची प्रतिष्ठेची लढत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात मोठी गर्दी झाली. नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी तब्बल 78 अर्ज दाखल झालेत. राष्ट्रवादीकडून वनश्री शेडगे यांनी शक्ती प्रदर्शनासह अर्ज दाखल केले. शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा धोत्रे यांनी उमेदवारी दाखल करत सामना तितका जोरदार केले. राष्ट्रवादीने स्वतंत्र लढत देत नगराध्यक्षसह 20 नगरसेवकांचे अर्ज दाखल केलेत. यामुळे रोह्यातील तटकरे गटाचा प्रतिष्ठेचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. महाडमध्ये गोगावलेंची प्रतिष्ठा आणि 2 मोर्चे. महाडमध्ये भाजपाने शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीची साथ पकडल्याने राजकारण तापलंय. राष्ट्रवादी भाजप युतीने मोठ्या मिरवणुकीत उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत. यानंतर शिवसेना शिंदे गटानेही मंत्री भरतशेठ गोगावले आणि विकास गोगावले यांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले. तर नगराध्यक्ष पदासाठी सुनील कविस्कर यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरलाय. महाडमधील ही लढत गोगावले कुटुंबासाठी प्रतिष्ठेची ठरली. 3 डिसेंबरचा निकाल दोन्ही घराण्याचं भविष्य ठरवणारा आहे. तर 2 डिसेंबरच्या निवडणुकीत महाड शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी भाजप, रोह्यामध्ये राष्ट्रवादी तटकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा थेट आणि तुफानी संघर्ष रंगणार आहे. तटकरे की गोगावले, कोणाची प्रतिष्ठा टिकते, कोणाच्या हातात सत्तेच्या चाव्या जातात, संपूर्ण रायगड त्याच दिवसाची वाट पाहत आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.